बाळा, 1 मिनिट थांब. हो, तुलाच सांगतोय. हा व्हिडिओ पुढे करू नकोस. कारण कदाचित आज तू ज्या उत्तराच्या शोधात आहेस ना, त्या प्रश्नाचं उत्तर तुला इथे मिळणार आहे. कदाचित तू खूप दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहतो आहेस. कदाचित तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडलं आहे ज्यामुळे तुझं मन आतून खूप खचलं आणि थकलं आहे. कदाचित तू मनापासून मेहनत करतो आहेस, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहेस, तरीही तुझ्या हातात यश येत नाहीये. कदाचित तुझ्या आयुष्यातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तू कितीतरी वेळा माझ्यासमोर हात जोडले आहेत. कितीतरी वेळा माझ्यासमोर डोळे मिटून म्हणाला आहेस, स्वामी, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. स्वामी, आता तरी माझं दुःख संपवा. स्वामी, आता तरी माझ्या आयुष्यात चांगले दिवस आणा. आणि जेव्हा पुन्हा पुन्हा तुझ्या आयुष्यात तसंच काही घडत राहतं ना, तेव्हा तुझ्या मनात एक प्रश्न येतो, स्वामी, माझी प्रार्थना ऐकत नाहीत का? बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकत नाही असं तुला वाटतंय. असं अजिबात नाही. मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकतो. तुझ्या ओठांवर आलेला प्रत्येक शब्द मी ऐकतो. आणि बाळा, तू शब्दात सांगत नाहीस ना, तरी तुझ्या मनात दडलेली प्रत्येक गोष्टही मला माहीत असते. रात्री सगळे झोपल्यानंतर तू एकटाच शांत बसतोस. तुझ्या डोळ्यात पाणी येतं आणि तू मनातल्या मनात माझ्याशी बोलतोस, स्वामी, माझ्यासोबतच असं का होतं? स्वामी, माझ्या आयुष्यात कधी चांगलं होणार? स्वामी, माझ्या नशिबात सुख आहे की नाही? बाळा, तुझा तो प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतो. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणूनच आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे. ती गोष्ट तू मनापासून ऐक. कारण आज मी तुला जे सांगणार आहे ना, ते फक्त ऐकण्यासाठी नाही, तर तुझ्या मनात कायमचं ठेवण्यासाठी आहे. बाळा, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. हो बाळा, ही गोष्ट लक्षात ठेव. कदाचित तुझ्या आयुष्यात आज काहीतरी उशीर घडत असेल, पण त्याचा अर्थ असा नाही की तुझ्यासोबत अन्याय होत आहे. कदाचित तुला वाटत असेल की बाकी सगळ्यांना सगळं वेळेवर मिळतंय आणि फक्त तूच मागे राहिला आहेस. कोणाचं लग्न झालं, कोणी घर घेतलं, कोणी व्यवसाय सुरू केला, कोणाचं करिअर पुढे गेलं, कोणाला चांगली नोकरी मिळाली, कोणाच्या आयुष्यात पैसा आला, आणि तू मात्र अजूनही त्याच ठिकाणी उभा आहेस.
आणि मग नकळत तू स्वतःलाच विचारतोस, माझ्याच आयुष्यात एवढा उशीर का? बाळा, इथेच तू एक चूक करतोस. तू तुझ्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करतोस. पण बाळा, तुला दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त बाहेरचा भाग दिसतो. त्यांचा संघर्ष दिसत नाही, त्यांच्या रात्री दिसत नाहीत, त्यांचे अश्रू दिसत नाहीत, त्यांनी किती वेळा अपयश पाहिलं हे तुला माहीत नसतं. तुला फक्त त्यांचं आजचं यश दिसतं. पण मी त्यांचा संपूर्ण प्रवास पाहतो. आणि तसंच बाळा, मी तुझाही संपूर्ण प्रवास पाहतो आहे. तुला आज वाटतंय की तू मागे पडला आहेस, पण माझ्या दृष्टीने तू मागे पडलेला नाहीस. तू फक्त तुझ्या वेळेची वाट पाहतो आहेस. बाळा, एक बी जेव्हा जमिनीत पेरलं जातं ना, तेव्हा त्यावर माती टाकली जाते. ते पूर्णपणे अंधारात जातं. त्याला ना सूर्य दिसतो, ना आकाश दिसतं, ना बाहेरचं जग दिसतं. जर त्या बियाला बोलता आलं असतं तर कदाचित तेही म्हणालं असतं, मला इथे का पुरलं? माझ्यावर एवढी माती का टाकली? माझ्या आयुष्यात प्रकाश का नाही? पण बाळा, त्या बीजाला माहीत नसतं की त्या अंधाराच्या आत त्याचे एक रूपांतर सुरू झालेलं असतं. त्याची मुळं तयार होत असतात आणि त्यातूनच एक नवीन जीवन जन्म घेत असतं. आणि मग एक दिवस तेच बी माती फोडून बाहेर येतं. आकाशाकडे पाहतं, सूर्याकडे पाहतं आणि हळूहळू एक मोठं झाड बनतं. बाळा, आज तुझ्या आयुष्यातही कदाचित असाच अंधार आहे. तुला वाटतंय की तुझ्यावर खूप मोठं संकट आले आहे. तुला वाटतंय की माझं आयुष्य थांबलं आहे. पण कदाचित मी तुला आतून मजबूत करत आहे. तुझ्या मुळांना मजबूत करत आहे. कारण मला तुला फक्त मोठं करायचं नाही, मला तुला मजबूत बनवायचं आहे. बाळा, जर तुला प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली असती तर तुला कदाचित त्या गोष्टींची किंमत कधीच कळाली नसती. जर तुला कधी दुःख मिळालं नसतं तर सुखाची किंमत कशी समजली असती? जर तुला कधी अपयश मिळालंच नसतं तर यशाचं महत्त्व तुला कसं कळालं असतं? जर काही लोकांनी तुला सोडलंच नसतं तर स्वतःच्या पायावर उभं राहायला तू कधी शिकला असतास? आणि म्हणूनच बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यातील प्रत्येक गोष्ट तुला तोडण्यासाठी आली नाही. काही गोष्टी तुला घडवण्यासाठी आल्या. काही लोक तुला आयुष्यभर साथ देण्यासाठी आले.
तर काही लोक तुला धडा शिकवण्यासाठी आले आणि काही लोक, हो बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले कारण त्यांचं काम पूर्ण झालं. हो, त्यांचं काम पूर्ण झालं होतं. तू मात्र त्यांच्या मागे रडत राहिलास. ते माझ्याबरोबर असते तर माझं आयुष्य चांगलं झालं असतं. पण बाळा, तुला काय माहिती, कदाचित त्यांचं तुझ्या आयुष्यात राहणंच तुझ्यासाठी योग्य नव्हतं. कदाचित मी त्यांना तुझ्यापासून दूर केलं कारण मला माहिती होतं ते तुझ्या आयुष्याला जिथे घेऊन जातील तिथे तुला जायचंच नव्हतं. कधी कधी बाळा, मी तुझ्याकडून काहीतरी घेतो आणि तुला वाटतं स्वामींनी माझ्याबरोबर अन्याय केला. पण काही वर्षांनी जेव्हा तू मागे वळून पाहतोस तेव्हा तुलाच जाणवतं, स्वामी, त्यावेळी मला समजलं नव्हतं, पण तुम्ही माझं रक्षण केलं होतं. म्हणून बाळा, आज जर तुझ्या आयुष्यात काहीतरी निघून गेलं असेल तर लगेच असं समजू नकोस की तुझं सगळं संपलं. कदाचित एका गोष्टीचा शेवट हा दुसऱ्या सुंदर गोष्टीची सुरुवात असू शकतो. पण बाळा, माणसाला ही गोष्ट समजायला वेळ लागतो. कारण जेव्हा दुःख आपल्या दारात येतं ना, तेव्हा आपल्याला त्यामागचा अर्थ दिसत नाही. आपल्याला फक्त त्याच्या वेदना जाणवतात. आपल्याला फक्त प्रश्न दिसतात. आपल्याला फक्त अश्रू दिसतात. पण मला तुझ्या आजच्या दुःखाच्या पलीकडचं तुझं उद्याचं सुख दिसत असतं. म्हणून मी तुला थांबवतो. म्हणून कधी कधी मी तुझी इच्छा लगेच पूर्ण करत नाही. म्हणून कधी कधी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला उशिरा देतो. कारण बाळा, तुला जे हवं आहे ते मिळवण्याची वेळ कदाचित अजून आलेली नसते. आणि जर मी तुला ते वेळेआधी दिलं तर कदाचित ते तुझ्यासाठी नुकसानकारक ठरेल. तुला वाटतं मला ही संधी मिळाली असती तर माझं आयुष्य बदललं असतं. पण मला माहिती असतं की ती संधी तुला मिळाली असती तर कदाचित तुझं आयुष्य चुकीच्या दिशेने गेलं असतं. तुला वाटतं ही व्यक्ती माझ्या आयुष्यात राहिली असती तर मी आनंदी झालो असतो. पण मला माहिती असतं की ती व्यक्ती तुझ्या मनाची शांतता हिरावून घेणार आहे. तुला वाटतं मला हे आजच मिळायला हवं होतं. पण मला माहिती असतं की तुला ते मिळण्यासाठी अजून थोडं तयार व्हायचं असतं. म्हणून बाळा, विलंब म्हणजे नकार नाही. विलंब म्हणजे कधी कधी माझं संरक्षण असतं. आणि हेच तुला आज समजून घ्यायचं आहे. तुझ्या आयुष्यात एखादी गोष्ट उशिरा घडत असेल तर निराश होऊ नकोस. तू स्वतःला अपयशी समजू नकोस.
तुझं नशीब खराब आहे असं समजू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं, माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा एक काळ आहे. पेरणीचा काळ वेगळा, प्रतीक्षेचा काळ वेगळा आणि फळ मिळण्याचा काळ वेगळा. तू तर बी पेरून दुसऱ्याच दिवशी झाड शोधायला लागलास तर तू निराश होशील. पण जर तुला माहीत असेल की मी बी पेरलं आहे, आता मला त्याची काळजी घ्यायची आहे, पाणी द्यायचं आहे आणि योग्य वेळेची वाट पाहायची आहे, तर तुझं मन शांत राहील. तसंच बाळा, तू तुझं कर्म कर, तुझ्या स्वप्नांसाठी प्रयत्न कर, तुझ्या कुटुंबासाठी प्रामाणिक राहा, तुझ्या कामात मन लाव आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण तुझं काम प्रयत्न करणं आहे आणि योग्य वेळी योग्य फळ देणं हे माझं काम आहे. बाळा, पण आता मी तुला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. कारण तुझ्या आयुष्यात फक्त उशीर झालेला नाही. कदाचित तुला असंही वाटतंय की माझ्यावर अन्याय झाला. कदाचित कोणीतरी तुला फसवलं आहे. कदाचित कोणीतरी तुझ्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला आहे. कदाचित तू कोणासाठी मनापासून चांगलं केलं, पण त्या बदल्यात तुला दुःख मिळालं. कदाचित तू कोणाला वाईट कधीच केलं नाही, तरीही लोकांनी तुलाच चुकीचं ठरवलं. आणि बाळा, तिथेच तुझ्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. स्वामी, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे सगळं का? बाळा, हा प्रश्नही मला माहीत आहे आणि याचं उत्तरही मी तुला देणार आहे. पण ते उत्तर ऐकण्याआधी तू एक गोष्ट मनात ठरव. आजपासून तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्यासाठी तू तुझं आयुष्य खराब करणार नाहीस. त्यांनी तुला रडवलं, पण तू आयुष्यभर रडत बसणार नाहीस. त्यांनी तुला खाली खेचलं, पण तू तिथेच थांबणार नाहीस. त्यांनी तुला कमी समजलं, पण तू स्वतःला कमी समजणार नाहीस. कारण बाळा, तुझी किंमत लोक ठरवत नाहीत, तुझी किंमत मी ठरवतो. आणि ज्या दिवशी तुला ही गोष्ट मनापासून समजेल, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील अर्ध दुःख तिथेच संपेल. म्हणून बाळा, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्यासाठी मनात द्वेष ठेवू नकोस. त्यांना त्याच्या कर्मावर सोडून दे. कारण माझ्या दरबारात उशीर आहे, पण अंधार नाही. तू शांत राहा, तू प्रामाणिक राहा, तू तुझं कर्म करत राहा. आणि बाळा, ज्यांनी तुला आज रडवलं आहे
त्यांच्यामुळे उद्या तुझ्या चेहऱ्यावरचं हसू थांबू देऊ नकोस. तुझं आयुष्य त्यांच्या हातात देऊ नकोस. कारण तुझं आयुष्य, तुझं भविष्य आणि तुझ्या नशिबाचा मार्ग माझ्या हातात आहे. आणि म्हणूनच बाळा, आज या क्षणी तुझ्या मनात एक घट्ट बसव. म्हणूनच या क्षणी तुझ्या मनात एक गोष्ट घट्ट बसव की माझ्या आयुष्यात उशीर होऊ शकतो, पण माझ्यासोबत अन्याय होणार नाही. कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. हो, माझ्यासोबत माझे स्वामी आहेत. हे वाक्य मनात ठेव आणि आता पुढे ऐक. कारण बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक आले, ज्यांनी तुला दुखावलं, ज्यांनी तुला फसवलं, ज्यांनी तुला सोडून दिलं, त्यांच्या मागे माझी एक योजना होती. आणि ती योजना तुला अजून समजलेली नाही. पण आज मी तुला हळूहळू ती गोष्ट समजावून सांगणार आहे. कारण कधी कधी ज्याला आपण आपलं सर्वस्व समजतो, त्यांच्यापासून दूर जाणं हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कृपा असते. आणि बाळा, याच कारणामुळे तुझ्या आयुष्यातील काही लोक निघून गेले, काही नाती तुटली, काही स्वप्न अपूर्ण राहिली, काही संधी हातातून गेल्या आणि काही गोष्टींसाठी तुला खूप काळ वाट पाहावी लागली. पण आता तू मागे वळून पाहू नकोस. कारण पुढे तुझ्यासाठी काहीतरी नवीन लिहिलं जात आहे. आणि त्या नव्या सुरुवातीची गोष्ट आपण पुढे ऐकणार आहोत. फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा, तू अजून संपलेला नाहीस. तुझी कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. आणि तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय कदाचित अजून सुरू व्हायचा आहे. म्हणून माझ्यावर विश्वास ठेव. डोळे मीट, मन शांत कर आणि स्वतःला सांग, श्री स्वामी समर्थ. माझं जे आहे ते मला योग्य वेळी मिळणारच. आणि जे माझं नाही ते माझ्यापासून दूर गेलं तरी माझे स्वामी माझ्यापासून कधीच दूर जाणार नाहीत. बाळा, आता पुढे जे मी तुला सांगणार आहे ना, ते तुझ्या मनाला कदाचित खूप जवळून स्पर्श करेल. कारण पुढची गोष्ट आहे तुझ्या आयुष्यातील प्रतीक्षेची. तू ज्या गोष्टींची इतक्या दिवसांपासून वाट पाहतो आहेस, ती का उशिरा येते आहे? तुझ्या प्रार्थनेला उत्तर का मिळत नाहीये? आणि कदाचित स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत की तुला एका मोठ्या सुखासाठी तयार करत आहेत? हे बाळा, आता आपण पुढे समजून घेणार आहोतच. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक.
कारण कदाचित ज्या उत्तराची तू वर्षानुवर्षे वाट पाहतो आहेस, ते उत्तर तुला आज मिळणार आहे. बाळा, आयुष्यातील प्रतीक्षा ही शिक्षा नाही. हे वाक्य आज मनावर खोलवर उतरव. कारण तू ज्या गोष्टींची वाट पाहतो आहेस ना, कदाचित ती गोष्ट तुला उशिरा मिळते आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की माझं लक्ष तुझ्याकडे नाही. असं नाही की तुझी प्रार्थना ऐकत नाही. असंही नाही की मी दुसऱ्यांना सगळं देतोय आणि तुला मात्र काहीच देत नाही. बाळा, तू माझ्यासाठी कधीच विसरलेला नाहीस. तुझं नाव माझ्या लक्षात आहे. तुझं दुःख माझ्या लक्षात आहे. तुझ्या मनातली इच्छा माझ्या लक्षात आहे. तू माझ्यासमोर किती वेळा हात जोडतोस, किती वेळा माझ्या चरणी डोकं ठेवतोस, किती वेळा माझ्या फोटोसमोर बसून डोळ्यात पाणी आणून म्हणालास, स्वामी, आता माझी काळजी तुम्हीच घ्या. हे सगळं मला माहिती आहे बाळा. पण तू एक गोष्ट समजून घे. तुला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते ना, तेव्हा तुला फक्त ती गोष्टच दिसते. पण मला त्या गोष्टीसोबत येणारा संपूर्ण परिणाम दिसतो. तुला आज एक संधी हवी आहे. पण ती संधी मिळाल्यानंतर तुझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या येतील हे तुला माहीत नसतं. तुला आज एखादी व्यक्ती हवी आहे. पण ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली तर तुझ्या मनाला शांती मिळेल की आणखी दुःख, हे तुला माहीत नसतं. आज तुला पैसा हवा आहे. पण तो पैसा तुझ्या आयुष्यात सुख घेऊन येईल की तुझ्या आयुष्यात आणखी काही परीक्षा घेऊन येईल, हे तुला माहिती नसतं. पण बाळा, मला माहीत असतं. म्हणूनच कधी कधी तू माझ्याकडे हात जोडतोस आणि मी तुला थांबवतो. तुला वाटतं स्वामी माझं ऐकतच नाही. पण खरं सांगू, मी तुझं ऐकतोय. फक्त तुझ्या शब्दांपेक्षा मी तुझं भविष्य ऐकतोय. तुझ्या आजच्या इच्छेपेक्षा मी तुझ्या उद्याच्या आयुष्याचा विचार करतोय. आणि म्हणूनच बाळा, माझ्या उशिरावर नाराज होऊ नकोस. माझ्या शांततेचा अर्थ माझं दुर्लक्ष असं समजू नकोस. कधी कधी माझं मौनही एक उत्तर असतं. तू म्हणतोस, स्वामी मला हे द्या, आणि माझं उत्तर असतं, बाळा थोडं थांब. तू पुन्हा म्हणतोस, स्वामी आता तरी द्या, आणि मी पुन्हा म्हणतो, बाळा अजून थोडं थांब. तू तिसऱ्यांदा म्हणतोस, स्वामी माझी प्रार्थना ऐकली का? आणि मी म्हणतो, हो बाळा, ऐकली आहे. पण तुझ्यासाठी योग्य वेळ येऊ दे. बाळा, तुला वाटतं देवाला एवढा वेळ का लागतो?
पण तुला एक गोष्ट सांगतो, सूर्य उगवायला त्याला त्याच्या वेळेची गरज असते. फूल उमलायला त्याला त्याच्या वेळेची गरज असते. पाऊस पडायला त्याला त्याच्या वेळेची गरज असते. आणि तुझ्या आयुष्यातील सुखालाही त्याच्या योग्य वेळेची गरज असते. तू जर एखादं फूल जबरदस्तीने उमलवायला गेलंस तर त्याच्या पाकळ्या फाटतील. तू एखादं फळ वेळेआधी तोडलंस तर ते गोड नसेल. तसंच बाळा, तुला मिळणारी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी मिळाली तरच तिचा खरा आनंद तुला घेता येईल. म्हणूनच मी तुला सांगतो, घाई करू नकोस. तुला वाटतंय ना, माझं वय निघून चाललं आहे, माझी संधी निघून चालली आहे, माझ्यासाठी आता काही उरलेलं नाही. बाळा, असं कधीच म्हणू नकोस. जोपर्यंत माझ्यावर तुझा विश्वास आहे तोपर्यंत तुझ्यासाठी काहीही संपलेलं नाही. कारण मी जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो ना, तेव्हा तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठं काहीतरी तयार करत असतो. तू फक्त आज पाहतोस, मी उद्या पाहतो. तू फक्त एक पाऊल पाहतोस, मी संपूर्ण रस्ता पाहतोय. तू फक्त एक अडथळा पाहतोस, मी त्या अडथळेच्या पलीकडे असलेलं तुझं यश पाहतोय. म्हणून बाळा, आज तुझ्यासमोर अडथळा आला म्हणून थांबू नकोस. कधी कधी अडथळा हा रस्ता बंद करण्यासाठी नसतो, तो तुला दुसऱ्या चांगल्या रस्त्यावर वळवण्यासाठी असतो. तुला वाटतं माझं काम का अडकलं? कदाचित मी तुला दुसऱ्या कामासाठी तयार करत असेन. तुला वाटतं माझं लग्न का होत नाही? कदाचित मी तुला चुकीच्या व्यक्तीपासून वाचवत असेन. तुला वाटतं मला नोकरी का मिळत नाही? कदाचित मी तुला तुझ्या क्षमतेला साजेसं काहीतरी देण्यासाठी थांबवत असेन. तुला वाटतं माझा व्यवसाय का चालत नाही? कदाचित मी तुला काहीतरी शिकवत असेन जे पुढे तुला मोठं यश मिळवून देणार असेल. बाळा, तुला प्रत्येक विलंबामध्ये नुकसान दिसतं, पण मला त्यामध्ये संधी दिसते. तुला प्रत्येक बंद दरवाजामध्ये निराशा दिसते, पण मला त्या बंद दरवाजाच्या मागे तुझ्यासाठी उघडणारा एक नवीन मार्ग दिसतो. म्हणून जेव्हा आयुष्यात एखादा दरवाजा बंद होईल ना, तेव्हा त्या दरवाजासमोर बसून रडत राहू नकोस. माझ्याकडे वळ, माझ्या चरणांकडे पहा आणि म्हण, स्वामी, हा दरवाजा बंद झाला असेल तर नक्कीच तुमच्याकडे माझ्यासाठी दुसरा मार्ग असेल. बाळा, हा विश्वास ठेवायला शिक. कारण श्रद्धा म्हणजे फक्त सुखात देवाचं नाव घेणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत असं
आपल्या मनासारखं घडत असताना देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं. पण जेव्हा आयुष्य आपल्या मनाविरुद्ध जातं, तेव्हा देवावर विश्वास ठेवणं ही खरी श्रद्धा असते. आणि बाळा, तुझी हीच परीक्षा आहे. तू माझ्यावर फक्त तेव्हाच विश्वास ठेवणार आहेस का, जेव्हा मी तुला तुझ्या मनासारखं देईन, की मी तुला जे देईन ते स्वीकारूनही तू म्हणणार आहेस, स्वामी, मला समजत नसेल, पण तुम्हाला नक्की माहीत आहे. बाळा, मला तुझ्याकडून एवढंच हवं आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मनात प्रश्न असतील तरी विश्वास ठेव. तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तरी विश्वास ठेव. तुझ्या आजूबाजूला सगळे लोक तुझ्या विरुद्ध असतील तरी विश्वास ठेव. कारण माझा हात तुझ्या डोक्यावर असेल तर संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध असलं तरी तू हारलेला नसतोस. बाळा, पण आता मी तुला एक गोष्ट सांगतो. कदाचित तुझ्या आयुष्यात सध्या अशी परिस्थिती आहे जिथे तुला वाटतंय, मी इतकं चांगलं केलं, मी कुणाचं वाईट केलं नाही, मी कुणाला फसवलं नाही, मग माझ्यासोबतच एवढा अन्याय का? हा प्रश्न तुझ्या मनात आहे ना? हो, मला माहीत आहे. तुझ्या आयुष्यात काही लोक असे आले ज्यांच्यावर तू डोळे बंद करून विश्वास ठेवलास. तू त्यांच्यासाठी स्वतःपेक्षा जास्त विचार केला. तू त्यांच्यासाठी वेळ दिलास, तुझं प्रेम दिलंस, तुझी मदत केलीस. आणि जेव्हा तुला त्यांची गरज होती, तेव्हा तेच लोक तुझ्यापासून दूर गेले. काहींनी तुला फसवलं, काहींनी तुझा विश्वास तोडला, काहींनी तुझ्याबद्दल चुकीचं बोललं आणि काहींनी तर तुझ्या चांगुलपणालाच तुझी कमजोरी समजलं. बाळा, तू त्यावेळी खूप रडलास, पण तू कोणालाही सांगितलं नाहीस. तू बाहेरून हसत राहिलास, पण आतून तुटत राहिलास. तू सगळ्यांना म्हणालास, मी ठीक आहे, पण रात्री स्वतःशीच म्हणालास, मी खरंच ठीक आहे का? बाळा, त्या रात्री मी तुझ्या जवळ होतो. तू एकटा नव्हतास. तुला वाटलं तू एकटाच रडतो आहेस, पण तुझ्या प्रत्येक अश्रूचा साक्षीदार मी होतो. आणि आज तुला सांगतो, ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्यासारखा बनू नकोस. ज्यांनी तुला फसवलं, तू कोणाला फसवू नकोस. ज्यांनी तुझं मन दुखावलं, तू दुसऱ्यांचं मन दुखवू नकोस. कारण बाळा, तुझं चांगुलपण हे तुझी कमजोरी नाही, ती तुझी ताकद आहे. फक्त आता त्या चांगुलपणासोबत शहाणपणाही ठेव. प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस. प्रेम कर, पण स्वतःला विसरू नकोस. मदत कर,
पण स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून नाही. माफ कर, पण पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीकडून स्वतःला दुखावून घेऊ नकोस. बाळा, माफ करणं म्हणजे पुन्हा त्याच जखमेवर हात ठेवणं नाही. माफ करणं म्हणजे त्या जखमेच्या वेदनेतून स्वतःला मुक्त करणं. तुला ज्यांनी दुखावलं त्यांचा हिशोब माझ्यावर सोड. तू त्यांच्या मागे जाऊ नकोस. तू त्यांना उत्तर देण्यासाठी तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. तू फक्त एवढं लक्षात ठेव, कर्माचा हिशोब माणूस ठेवत नाही, तो काळ ठेवतो. आणि काळाच्या पलीकडे मी उभा आहे. आज तुला वाटतंय त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही, पण बाळा, तू बाहेरचं पाहतोस, मला आतलं माहिती असतं. म्हणून तू शांत राहा. तुझं कर्म स्वच्छ ठेव, तुझं मन स्वच्छ ठेव. आणि ज्यांनी तुझ्यावर अन्याय केला त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य थांबवू नकोस. कारण तुझं आयुष्य त्यांच्यामुळे थांबण्यासाठी नाही, तुझं आयुष्य पुढे जाण्यासाठी आहे. तुझं आयुष्य फुलण्यासाठी आहे. तुझं आयुष्य जगण्यासाठी आहे. आणि बाळा, तू अजून एक गोष्ट समजून घे. कधी कधी मी तुला एखाद्या माणसापासून दूर करतो, कारण मला माहीत असतं की तू त्या व्यक्तीमध्ये इतका गुंतला आहेस की तुझं स्वतःचं अस्तित्वच विसरतो आहेस. तू त्यांच्यासाठी रडतोस, त्यांच्यासाठी झोपत नाहीस, त्यांच्या एका फोनची वाट पाहतोस, त्यांच्या एका शब्दाने आनंदी होतोस आणि त्याच्याच एका शब्दाने तुटून जातोस. बाळा, मी तुला अशा नात्यातून बाहेर काढतो आणि तुला वाटतं स्वामींनी माझं प्रेम हिरावून घेतलं. नाही बाळा, मी तुझं प्रेम हिरावून घेतलं नाही. मी तुझं स्वतःवरचं प्रेम परत तुला दिलं, कारण तू स्वतःला विसरला होतास. तुला वाटत होतं ही व्यक्ती माझ्यासोबत असेल तरच मी आनंदी. पण मी तुला शिकवलं, बाळा, तुझ्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. तुझ्या मनाची शांतता कोणाच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नकोस. तुझी किंमत कोणीतरी तुला स्वीकारलं किंवा नाकारलं यावर ठरवू नकोस. कारण बाळा, तू माझं लेकरू आहेस आणि माझ्या लेकराची किंमत या जगातला कोणताही माणूस ठरवू शकत नाही. म्हणून आज जर कोणीतरी तुला नाकारलं असेल तर तू रडू नकोस. कदाचित त्या नाकारण्यामागे माझा स्वीकार दडलेला असेल. आज एखादं नातं तुटलं असेल तर स्वतःला संपवू नकोस. कदाचित त्या तुटलेल्या नात्याच्या जागी मी तुझ्या आयुष्यात शांतता आणणार असेल.
आज एखादी संधी निघून गेली असेल तर स्वतःला अपयशी समजू नकोस. कदाचित त्यांच्यापेक्षा मोठी संधी तुझ्या दारावर येण्याची वाट पाहत असेल. म्हणून बाळा, फक्त तू चालत राहा. तुझं पाऊल छोटं असेल तरी चालेल, पण थांबू नकोस. तुझी गती कमी असेल तरी चालेल, पण मागे वळून बघू नकोस. कधी दमलास तर माझ्या नावाचा आधार घे, श्री स्वामी समर्थ एवढंच म्हण आणि पुन्हा उठ. कारण मी तुला पडू देतो असं नाही, पण कायमचा पडलेला राहू देत नाही. मी तुला रडू देतो, पण कायमचं रडत ठेवत नाही. मी तुला थांबवतो, पण तुझा मार्ग कायमचा बंद करत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यातील ही प्रतीक्षा, तुझ्या आयुष्यातील हा उशीर, तुझ्या आयुष्यातील हे दुःख, हे सगळं कायमचं नाही. हा एक काळ आहे आणि काळ बदलतो. जसा दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस उगवतो, तसंच बाळा, तुझ्या दुःखानंतर सुख येणार आहे. तुझ्या अश्रूनंतर हसू येणार आहे. तुझ्या संघर्षानंतर यश येणार आहे. फक्त तू त्या दिवसांपर्यंत माझा हात सोडू नकोस. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ कदाचित तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाच्या आधीची वेळ असू शकते. आणि म्हणूनच आज जे काही घडते त्याला शेवट समजू नकोस. ही तर सुरुवात आहे तुझ्या नव्या आयुष्याची, तुझ्या नव्या प्रवासाची, तुझ्या नव्या विश्वासाची. आणि बाळा, आता पुढे मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुला तुझ्या आजच्या परिस्थितीकडे नव्या नजरेने पाहायला शिकवेल. कारण तुझ्या आयुष्यात जी परीक्षा सुरू आहे ना, ती तुला तोडण्यासाठी नाही, ती तुला त्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठीच आहे, ज्याची तू आज प्रार्थना करतो आहेस. पण तुला माहित आहे का, त्या गोष्टीसाठी तू अजून पूर्णपणे तयार झालेला नाहीस. आणि म्हणूनच मी तुला थांबवत आहे, मी तुला घडवत आहे, मी तुझ्या मनाला मजबूत करत आहे, तुझ्या विचारांना परिपक्व करत आहे, तुझ्या पावलांना स्थिर करत आहे. कारण बाळा, मला तुला फक्त यश द्यायचं नाही, मला तुला ते यश सांभाळण्याची ताकद ही द्यायची आहे. मला तुला फक्त पैसा द्यायचा नाही, मला तुला त्या पैशाचा योग्य उपयोग करण्याचीही बुद्धीही द्यायची आहे. मला तुला फक्त प्रेम द्यायचं नाही, मला तुला खरं आणि खोटं प्रेम ओळखण्याची समजही द्यायची आहे. मला तुला फक्त आनंद द्यायचा नाही, मला तुला आनंदाची खरी किंमत समजावी
असंही वाटतं. म्हणून बाळा, आज तुझ्या आयुष्यात उशीर होत असेल तर थोडं थांब. पण थांबताना निराश होऊ नकोस. प्रतीक्षा कर, पण प्रतीक्षा करताना प्रयत्न सोडू नकोस. प्रार्थना कर, पण प्रार्थना करताना कर्म सोडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, पण स्वतःची जबाबदारी माझ्यावर टाकून निष्क्रिय बसू नकोस. एक पाऊल माझ्याकडे टाक, मी तुझ्याकडे 100 पावलं टाकेन. तू माझं नाव घे, मी तुझा हात धरून ठेवेन. तू पडशील, मी तुला उचलून उभं करेन. आणि एक दिवस ज्या गोष्टींसाठी तू आज रडतो आहेस ना, त्याच गोष्टींसाठी तू माझे आभार मानशील. तू म्हणशील, स्वामी, मला त्यावेळी वाटलं होतं की तुम्ही मला उशीर लावत आहात, पण आज समजलं तुम्ही मला योग्य वेळेची वाट दाखवत होतात. हो बाळा, तो दिवस येणार आहे, पण तोपर्यंत तुझा विश्वास जिवंत ठेव. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा अजून एकच आहे. ती म्हणजे सगळं आपल्या मनासारखं घडत नसतानाही माझ्यावर विश्वास ठेवणं. आणि जर तू ही परीक्षा पास झालास ना, तर मग तुझ्या आयुष्यातील पुढचा अध्याय खूप सुंदर असणार आहे. कारण बाळा, तू ज्या सुखाची वाट पाहतो आहेस, ते सुख तुला मिळण्याआधी मी तुला त्या सुखासाठी तयार करत आहे. आणि आता तुझ्या आयुष्यात मी तुला कशापासून वाचवत आहे, तुझ्या वाटेत कोणते अडथळे काय येत आहेत, आणि तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्याआधी तुला कोणता धडा शिकवायचा आहे, हेच मी तुला आता सांगणार आहे. बाळा, फक्त एवढंच लक्षात ठेव, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. आणि तुझा स्वामी तुला कधीच एकटं सोडत नाही. तुझा स्वामी तुला कधीच एकटं सोडत नाही. आणि हे मी तुला फक्त सांगत नाही, तर तुझ्या आयुष्यात घडलेल्या कितीतरी घटनांमधून तुला ते जाणवूनही दिलं आहे. पण बाळा, तू कधी कधी इतका दुःखात हरवून जातोस, इतका तुझ्या समस्यांमध्ये अडकून जातोस की तुला माझं तुझ्यासाठी केलेलं रक्षण दिसतच नाही. तुला फक्त एवढंच दिसतं, माझ्या आयुष्यात हे संकट का आलं. पण तू कधी स्वतःला विचारलंस का, कदाचित या संकटातून स्वामी मला कशापासून वाचवत असतील. बाळा, प्रत्येक संकट हे शिक्षा नसतं, काही संकट ही संरक्षण असतात. हो, तुला हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीमागे फक्त दुःख नसतं. कधी कधी त्यामागे माझी कृपाही लपलेली असते.
तुला एखाद्या ठिकाणी जायचं असतं, पण अचानक काही कारणांमुळे तुझं जाणं रद्द होतं. त्यावेळी तुला राग येतो. तुला वाटतं माझंच काम का बिघडलं. पण बाळा, कदाचित त्या दिवशी त्या ठिकाणी काहीतरी असं घडणार होतं ज्यापासून मी तुला वाचवलं. तुला एखादी व्यक्ती खूप आवडते. तुला वाटतं हीच व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे, पण काही कारणाने ते नातं तुटतं. तू रडतोस. तू मला दोष देतोस. तू म्हणतोस, स्वामी, मी एवढं प्रेम केलं, मग माझ्यापासून ही व्यक्ती का दूर गेली. बाळा, तुला त्या व्यक्तीचं जाणं दिसतं, पण मला त्या व्यक्तीच्या सोबत तुझं पुढचं आयुष्य दिसतं. तुला आजचा विरह दिसतो, मला उद्याचं दुःख दिसतं. आणि म्हणूनच कधी कधी मी तुझ्या हातातून काहीतरी काढून घेतो, कारण ते त्यापेक्षा मोठं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये. तू मला म्हणतोस, स्वामी, तुम्ही माझं का ऐकलं नाही. पण बाळा, मी तुझं ऐकलं होतं. फक्त मी तुझ्या मागणीपेक्षा तुझ्या भल्याला महत्त्व दिलं. आणि म्हणूनच आजपासून जेव्हा जेव्हा आयुष्यात काहीतरी तुझ्या मनासारखं होणार नाही, तेव्हा लगेच दुःखी होऊ नकोस. एकदा माझ्याकडे पहा आणि स्वतःला विचार, कदाचित स्वामी मला यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी तयार करत असतील का. बाळा, ही एक छोटीशी भावना तुझ्या आयुष्याकडे पाहण्याची संपूर्ण दृष्टी बदलून टाकेल. तू संकटाकडे शत्रू म्हणून पाहणार नाहीस. तू त्याला एक शिक्षक म्हणून पाहशील. तू अडथळ्याला तुझा मार्ग रोखणारा दगड समजणार नाहीस, तर त्या पावलावर पाऊल ठेवून वर जाण्याची संधी समजशील. आणि तू जर उशिरा नकार समजणार असशील, तर योग्य वेळेची तयारी समजशील. बाळा, तुला माहीत आहे का, कधी कधी मी तुझ्या आयुष्यातील सगळं काही हलवून टाकतो. ज्याच्यावर तू विश्वास ठेवला होता तो तुटतो. ज्याच्यावर तू प्रेम केलं ते नातं तुटतं. ज्या कामावर तू अवलंबून होतास ते काम सुटतं. ज्या व्यक्तीला तू कायमचा साथीदार समजला होतास ती व्यक्ती दूर जाते. आणि तुला वाटतं आता माझं आयुष्य संपलं. पण बाळा, तिथेच माझं काम सुरू होतं. कारण जेव्हा तुझ्या आयुष्यात जुनं सगळं तुटतं, तेव्हा नवीन गोष्टीसाठी जागा तयार होते. तू घरात एखादी जुनी वस्तू ठेवलीस तर नवीन वस्तू ठेवायला जागा कुठून मिळणार. तसंच तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन आणायचं असेल तर काही जुन्या गोष्टी मला तुझ्यापासून दूर कराव्या लागतात. आणि बाळा, माझं सर्वात मोठं दुःख काय आहे माहिती आहे. जेव्हा मी तुझ्यासाठी एखादी चुकीची गोष्ट तुझ्यापासून दूर करतो आणि तू त्याच गोष्टीच्या मागे रडत राहतोस. तू म्हणतोस, स्वामी,
मला तीच व्यक्ती परत हवी, मला तेच काम परत हवं, मला तीच संधी परत हवी, मला माझं जुनं आयुष्य परत हवं. पण बाळा, मी तुला जुन्या आयुष्यात परत नेण्यासाठी नाही, तर नवीन आयुष्याकडे घेऊन जाण्यासाठी आलो आहे. म्हणून भूतकाळाच्या दारात बसून रडत राहू नकोस. तुझ्यासाठी पुढचं दार उघडं आहे. फक्त तू मागे वळून पाहणं बंद कर. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले आणि तू अजूनही त्यांची वाट पाहतो आहेस. तुला वाटतं एक दिवस ते परत येतील, पण कधी कधी ज्यांची तू वाट पाहतो आहेस तो परत यावा म्हणून नाही, तर तू त्याची वाट पाहणं सोडावं म्हणून मी तुला वेळ देत असतो. हो बाळा, काही प्रतीक्षा संपण्यासाठी नसतात, त्या तुला बदलवण्यासाठी असतात. तू एखाद्या व्यक्तीची वाट पाहतोस आणि त्या प्रतीक्षेत तू स्वतःला ओळखायला शिकतोस. तू एखाद्या संधीची वाट पाहतोस आणि त्या प्रतीक्षेत तू नवीन कौशल्य शिकतोस. तू एखाद्या यशाची वाट पाहतोस आणि त्या प्रतीक्षेत तू अपयशातून मजबूत होतोस. म्हणून तुझी प्रतीक्षा व्यर्थ नाही, तुझा वेळ वाया जात नाही. तू ज्या काळातून जात आहेस तो तुझ्या आयुष्यातील तयारीचा काळ आहे. बाळा, तुला वाटतंय की तू थांबला आहेस, पण खरं सांगू, तू थांबलेला नाहीस, तू तयार होत आहेस. जसा धनुष्याचा बाण मागे ओढला जातो तेव्हा तो पुढे जाण्यासाठी तयार होत असतो, अगदी तसंच आयुष्य तुला काही काळ मागे खेचतं. पण याचा अर्थ तू कायम मागे जाणार आहेस असा नाही. कदाचित मी तुला इतक्या जोराने मागे खेचत आहे की योग्य वेळ आली की ती तुझ्या कल्पनेपेक्षाही लांब जाशील. म्हणून बाळा, आज जर आयुष्य तुला मागे खेचत असेल तर घाबरू नकोस. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःला सांग, हा शेवट नाही, ही माझ्या मोठ्या उडीची तयारी आहे. बाळा, पण या सगळ्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुला तुझं कर्म थांबवायचं नाही. काही लोक म्हणतात देवावर विश्वास आहे म्हणून आता सगळं देवच करेल. नाही बाळा, श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे प्रयत्न करताना माझं नाव घेणं. तू तुझं काम कर, मी तुझ्या प्रयत्नांना दिशा देईन. तू मेहनत कर, मी तुझ्या मेहनतीला योग्य फळ देण्याची वेळ ठरवेन. तू धाव, पण कोणत्या दिशेने धावायचं हे समजवण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेव. तू स्वप्न पहा, पण ते पूर्ण करण्यासाठी उठून उभा राहा. कारण बाळा, मी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो, पण त्या चमत्कारासाठी तुझी मेहनत ही मला हवी असते. तू म्हणशील, स्वामी, माझं नशीब बदला. पण मी म्हणेन,
बाळा, तुझ्या हातात जे आहे ते आधी बदल. तुझी विचार करण्याची पद्धत बदल. तुझी सवय बदल. तुझा आळस बदल. तुझी भीती बदल. तुझी नकारात्मकता बदल. आणि मग पहा, तुझं आयुष्य कसं बदलायला सुरुवात होते ते. बाळा, तुला माहिती आहे का, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कधी कधी तुझी परिस्थिती नसते, तुझी भीती असते. तू सुरुवात करण्याआधीच म्हणतोस, माझ्याकडून होणार नाही, आणि तिथेच तू हरतोस. तू प्रयत्न करण्याआधीच म्हणतोस, माझं नशीब खराब आहे, आणि तिथेच तू थांबतोस. तू एखादं स्वप्न पाहतोस, पण लोक काय म्हणतील या भीतीने ते स्वप्न सोडून देतोस. बाळा, लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिलास तर लोकांचं आयुष्य जगशील. पण माझ्यावर विश्वास ठेवला तर स्वतःचं आयुष्य जगशील. म्हणून लोकांचं बोलणं ऐक, पण तुझ्या मनाचा आवाज दाबू नकोस. लोक तुला कमी समजतील, त्यांना समजू दे. लोक तुला हसतील, त्यांना हसू दे. लोक म्हणतील, तुझ्याकडून काही होणार नाही. तू फक्त मनात म्हण, माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत. बाळा, तुला माझी गरज असेल तेव्हा मी तुझ्या जवळ असेन. पण तुला स्वतःची ताकदही ओळखावी लागेल. मी तुला हात देईन, पण पाऊल तुलाच टाकावं लागेल. मी तुला दिशा दाखवीन, पण चालायचं तुलाच आहे. मी तुझं रक्षण करीन, पण सावध राहायचं तुलाच आहे. आणि म्हणून तुझ्या आयुष्यात संकट आलं की लगेच घाबरू नकोस. पहिल्यांदा स्वतःला सांग, ही परिस्थिती माझ्यापेक्षा मोठी नाही. कारण बाळा, तुझ्या आयुष्यात कितीतरी वेळा तुला वाटलं होतं, आता मी यातून बाहेर पडणार नाही, पण तू बाहेर पडलास. कितीतरी वेळा तुला वाटलं, आता माझं सगळं संपलं, पण तुझं आयुष्य संपलं नाही. तुला वाटलं असेल मी स्वतः उभा राहिलो, पण बाळा, तुला माहिती आहे का, जेव्हा तू पडला होतास तेव्हा माझा हात तुझ्या पाठीशी होता. तू जेव्हा रडला होतास तेव्हा माझी सावली तुझ्या बरोबर होती. जेव्हा तू म्हणालास, आता माझ्यात ताकद नाही, तेव्हा मीच तुझ्या मनात ताकद निर्माण केली आणि तू पुन्हा उभा राहिलास. म्हणून बाळा, आजच्या संकटाला पाहून घाबरून पळून जाऊ नकोस. कारण तू यापूर्वीही अनेक संकटांमधून बाहेर आला आहेस. हा काळही निघून जाईल, ही अडचणही संपेल, ही चिंता देखील कमी होईल, आणि एक दिवस तू पुन्हा शांतपणे श्वास घेऊ शकशील. फक्त आज हार मानू नकोस. आज तू स्वतःला सोडून देऊ नकोस. आज तू माझ्यावर विश्वास गमावू नकोस. बाळा, कारण कधी कधी ज्या क्षणी आपल्याला वाटतं आता काहीच होणार नाही, त्याच क्षणानंतर परिस्थिती बदलायला
सुरुवात होते. बाळा, आता तुला कदाचित एक प्रश्न पडला असेल, स्वामी, मग माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार? हा प्रश्न मला रोज हजारो लेकरं विचारतात. स्वामी, माझं दुःख कधी संपणार? माझी इच्छा कधी पूर्ण होणार? माझ्या घरात कधी सुख येणार? माझ्या आयुष्यात पैसा कधी येणार? माझं नशीब कधी बदलेल? बाळा, माझं उत्तर एकच आहे, योग्य वेळ आली की. बाळा, तुझं कल्याण हो, तुझ्या घरात सुख नांदो, तुझ्या आयुष्यात आनंद नांदो, तुझ्या मनाला शांती मिळो, तुझ्या प्रत्येक चांगल्या इच्छेला योग्य वेळी माझा आशीर्वाद मिळो आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक उशीर एका मोठ्या आशीर्वादात बदलो, हीच माझ्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.